हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कोठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर रविवारी ना मी आणि माझी आत्या मोहोळला राहते. तर आमच्या दोघींचं ठरलं होतं की अचानक की अक्कलकोटला जाऊन दर्शन वगैरे करून यायचं. तर ह्यांना पण रविवारी सुट्टी होती बँकेला. तर मी आणि खुशी लवकर उठून सगळं आवरून वगैरे तयार होऊन निघालो होतो. तर तितक्यात ह्यांना वाटलं की मी पण येतो दर्शनाला. मग आता दर्शनाला यायला तर आपण नको कसं म्हणायचं, म्हणून मग ह्यांना पण आम्ही घेतलं. तर ह्याने फ्रेंडची गाडी इथं घेतली आम्ही. आणि इथं मी, खुशी आणि ह्यांनी म्हणजे तुळजापूरहून दर्शनासाठी निघालेलो होतो. आणि मोहोळवरून माझी आत्या येणार होती सोलापूरला, तिथून तिला घ्यायचं होतं आणि पुढे अक्कलकोटला जायचं होतं. तर मला ना गाडीचा प्रवास अजिबात सहन होत नाही बरं का. म्हणजे मागच्या वेळेस मी लग्नाला यांच्यासोबत गेले होते, तर जातानाही त्रास झाला आणि येतानाही इतका त्रास झाला मला अक्षरशः. म्हणजे तर बहुतेक उपाशी पोटी वगैरे गेल्यानंतर तसंही काही होऊ शकतं माहिती नाही. पण आम्ही इथं लवकर उठून म्हणजे आवरून वगैरे निघालेलो होतो. म्हणजे 9 तर वाजले होते, 9 9:30 असं वाजलेले होते लवकर आवरूस तर माझं. तर तुम्ही वातावरण बघू शकता कसं थोडंसं आभाळ वगैरे आलेलं आहे. तर खुशीला पण म्हटलेलं होतं की मी आपल्याला जायचं आहे, बघू द्या लवकर उठ. तर ती सुद्धा म्हणजे रविवारी सुट्टी असून सुद्धा तिनं लवकर उठली आणि गाडीमध्ये तिला अशी झोप लागलेली होती. म्हटलं तू एक झोप घेऊन घे म्हटलं, कारण सोलापूरपर्यंत तरी ती आत्या आणि तिची लेकरं येणार होती, मग परत सीट वगैरे असं झोपायला नाही मिळणार असं म्हटलं. मग तिला मी झोपी घातलं. आणि तर आम्ही सकाळी इथं म्हणजे नाश्ता करूनच निघालो होतो घरातूनच. कारण प्रवासामध्ये ना आपण म्हणजे घरातून काही खाल्लेलं चांगलंच असतं बरं का. म्हणजे आणि इथं पहा सोलापूरमध्ये आम्ही स्टँडवर इथं आलेलो होतो, पण तिथं इतकी ट्रॅफिक होती ना, तर तिला इथं बोलवून घेतलं. आणि हे बघा लाडोबा किती छान आहे ना, तिचं चिकू इतका गोड आहे ना, अक्षरशः इतकं छान बोलती ना, इतकं भारी ना. म्हणजे मी विचारत होते तिला की असं इथेही माझ्यासमोर बसायला वगैरे, तुझं नाव वगैरे विचारत होते. तर असं तिथून आम्ही दर्शन वगैरे म्हणजे सॉरी पुढे दर्शनासाठी आलो. तर तुम्ही तर रविवार असल्यामुळे ना किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. आणि म्हणजे खरं तर देवदर्शनाला म्हणजे त्यांच्या वाराच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी अजिबात जाऊ नये. माझं तर मत आहे की ऑड दिवशी जावं, कारण की आता रविवार सुट्टी होतो. तर सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना म्हणजे बँकेला म्हणा, कोणी काही जॉब करतं किंवा कामावरती वगैरे असेल तर काय, तर ते सुट्ट्यांच्या दिवशी देवदर्शनाला जाण्याची प्लॅनिंग वगैरे करतात. आपल्यासारखंच सेम त्यांचंही असणार आहे, म्हणून इथं अशी गर्दी झाली होती. तर म्हणजे किंवा शनिवार किंवा बुधवार सोमवार असं जरी आपण दिवस गाठून गेलं ना, तरी पण दर्शन होऊ शकतं असं माझं म्हणणं आहे. आता माहिती नाही. तर इतकी गर्दी, अफाट गर्दी होती. आणि स्त्रियांची लाईन वेगळी आणि पुरुषांची लाईन वेगळी होती. तर मी एक गोष्ट न गोष्ट तिथली अशी मोबाईलमध्ये मी घेत होते. हेच ते झाड असणार आहे, हेच ते हाच झाडाखाली महाराजांनी कितीतरी वर्ष बसून म्हणजे त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन केले असणार आहेत वगैरे, असं माझ्या मनामध्ये विचार येत होतं. इतकं म्हणजे असं इतकं काय व्हिडिओमध्ये घेऊ आणि काय नाही असं झालेलं होतं. पण असं आता हे वरचं बांधकाम वगैरे झाले असल्यानं हे म्हणजे झाड किती मोठं आहे हे दिसत नाही आहे वरतून वगैरे. तर इथं जेवढं मला जमेल तेवढं मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आणि इथं आमचं दर्शन झालेलं होतं. आतमध्ये दर्शनाला जागा नव्हती, मग तिथं मोबाईल तर मी कसं तिथं शूट करू. तर मग दर्शन वगैरे करून इथं बाहेर आम्ही तर फोटो वगैरे काढलं. ते तर इतकं भारी प्रसन्न वाटत होतं ना हे. आणि खूप छान असं वाटत होतं. आणि ना लाईन म्हणजे दर्शनाला लाईन जर उभारलात ना, तर तुम्ही ज्यावेळेस म्हणजे एक कटकडा असतो ना महाराजांचा, त्याला धरत धरतच पुढे जायचं तुम्ही, तर महाराजांच्या समोरून दर्शन होईल. नाहीतर समोर वेगळी लाईन आणि आपण लाईनीच्या पाठीमागत असोत असं एक लाईन होऊन जाते. तर मी नेहमी लक्षात ठेवते की महाराज म्हणजे समोर एक कटकडा असतो ना, तर त्या ग्रिलला धरूनच पुढे जायचं, तर आपलं महाराजांचे अगदी बरोबर समोर दर्शन होऊन जातं. माझं दरवेळेस असंच असतं. तर इथं मी मुजरा वगैरे केला आणि इथं सेवा वगैरे पण थोडी केली. आपल्याला जेवढं जमतं ना तेवढं आपण करायचं. तिथं जाऊन एक जरी अध्याय तुम्ही वाचलात ना, तरी कितीतरी चांगलं त्याचं फळ भेटतं. आणि मग मला जेवढं जमेल तेवढी मी तिथं सेवा केली. मी, माझी आत्या, खुशी आणि ह्यांनी पाठीमागत बसले होते. तर इथं मी आणि माझी आत्या इथं मी म्हणजे माझं ग्रंथ मी इथं वाचत होते. म्हणजे घरात एक 13-14 अध्याय झाले होते, त्याच्या पुढून मी वाचायला घेतलेलं होतं.
तर असो, जेवढं होईल तेवढं होईल म्हटलं, कारण लेकरं सोबत होते, लेकरं अजिबात बसत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला काही असेल ते लवकर म्हणजे पटपट आवरावंच लागतं. तर त्याच्यामुळे जेवढं मला जमेल ना तेवढं मी इथं ग्रंथ वाचला. ताई ही आत्या आहे, पण मी हिला ताईच म्हणते, लहानपणापासूनची फ्रेंड आहे. तर तिनं इथं जप वगैरे केला. तर इथं आम्ही दर्शन वगैरे करून आता पुढे निघालो. तर तुम्ही पाहू शकता पाऊस वगैरे इतका अफाट, म्हणजे वातावरण असं झालेलं होतं की आता पाऊस पडणार आहे काय असं वाटत होतं, परंतु पाऊस नाही पडला. थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजे असं ढगाळ वातावरण होतं, परंतु असं नाही की एकदमच आम्ही पावसामध्ये अडकलोय, हे ते अजिबात तसं झालेलं नाहीये. तर आता तिथून म्हणजे सोलापूरला यायच्या थोडंसं पाठीमागटनं एक ठिकाण आहे, तिथं वीर तपस्वी म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे. इतकं छान आहे ना, तिथं पण खूप प्रसन्न वाटलं बरं का गेल्यानंतर. मला पण माहीत नव्हतं, ताईनं मला सांगितली की असं असं आहे, चल म्हणलं जाऊ. तो वेळ होता आमच्याकडे, तर आम्ही गेलो तिथं मस्तपैकी दर्शन. अक्कलकोटमधलं इतकं भारी दर्शन झालं. आणि आता तिथून आम्ही इथं वीर तपस्वी असं म्हणून महादेवांचं मंदिर आहे, तिथं गेलेलो होतो. इथं तुम्ही पाहू शकता केळीची बाग वगैरे, इथं केळीची बाग वगैरे होती. खूप छान असं म्हणजे झाडं वगैरे, इतकं भारी एकदम फ्रेश वाटलं बरं का वातावरण. इतकं वारं पण सुटलेलं होतं, पण असं म्हटलं कारण पाऊस वगैरे नव्हताच पडला. तर जेवढं आपल्याला दर्शन वगैरे होईल तेवढं आपण करून निघून जाऊयात असं म्हटलं होतं. तर इथं खुशीला थोडंसं मी कॅमेरा वगैरे व्हिडिओ काढायला लावलं, तर तिनं पहा स्वतःचंच म्हणजे काढलेलं होतं, ती थोडंसं ते क्रॉप केलं. आणि इथं आम्ही आलेलो होतो. तर वीर तपस्वी म्हणून असं महादेवांचं मंदिर आहे. 1008 अशा महादेवाच्या पिंडी आहेत तिथं. इतकं भारी आणि प्रसन्न हे मंदिर आहे ना, इतकं म्हणजे एकदम फ्रेश माइंड फ्रेश होऊन जातं. ते थंडगार हवा आपल्या पूर्ण शरीरामध्ये असं भिनून जाते. इतकं म्हणजे डोक्यातले जे काही विचार आहेत ते सगळं बाजूला निघतात आणि इतकं छान फ्रेश माइंड होतं ना खरंच इथं आल्यानंतर. कोणी रिलेट करत असेल सोलापूर किंवा तुळजापूर वगैरे अशा तर ठिकाणचं, तर तुम्ही नक्की इथं जा. इतकं भारी फ्रेश वाटणार आहे ना तुम्हाला पण. आणि इतकं त्यातल्या त्यात तिथं थंडगार अशी हवा सुटलेली होती. गनिमत आमचं म्हणजे पाऊस वगैरे नाही पडला, नाही तर पाऊस पडला असतं तर आमचं दर्शन वगैरे काही झालंच नसतं. तर पूर्ण अख्खा दिवस पाऊस अजिबात पडला नाही बरं का त्या दिवशी. हा एक मला अनुभव भेटला बरं का, कारण रोज असं कंटिन्यू पाऊस चालू आहे तुळजापूरला वगैरे किंवा सोलापूरला म्हणा. तर असं ह्या दिवशी एक म्हणजे पाऊस थोडासा झिमझिम असे नसते काही तसं पडला, परंतु असं नाही की बाबा मी अडकून बसलोय पावसामध्ये असं वगैरे, तसं काहीच नाही. तर हे साप आहे, सापाच्या तोंडातून आपल्याला जाण्याची हे एंट्री केलेलं आहे. खूप छान असं वाटलं मला. तर मी ह्या ज्या पिंड्या आहेत ना, मी एक वेळेस पाहिलेल्या होत्या, म्हणजे ट्रॅव्हल करताना वगैरे असं मला दिसलेल्या होत्या ह्या. म्हणजे त्यावेळेस मी विचार केले होते, खूप वर्ष झालं बरं काय गोष्टीला आता, असा विचार केला होता की एवढ्या पिंडी कशासाठी लागणार आहेत बाबा असं वाटलं होतं, परंतु ते कदाचित ह्याच्यासाठीच त्यांनी आणून ठेवले असणार आहे. परंतु त्या गोष्टीला खूप वर्ष झालेत आता. तर त्यांनी तर मंदिर वगैरे बांधून इतकं असं गोल गोल असं म्हणजे सर्कल केलेलं आहे आणि त्याच्यावरती हा महादेवाच्या पिंडी ठेवलेल्या आहेत. 1008 अशा पिंडी आहेत ह्या. इतकं भारी प्रसन्न वाटत होतं ना, इतकं छान असं वाटत होतं, वातावरण वगैरे इतकं भारी झालेलं होतं. आणि हे वीर तपस्वी महाराज आहेत आणि महादेव, इतकं प्रसन्न असं वाटत होतं ना खरंच, अगदी शांत मन झालेलं होतं. म्हणजे आपल्याकडे कोण काय बघते काय बोलते ह्याच्याकडे एकदम असं मन एकदम वेगळंच होतं बरं का. इथं आल्यानंतर आपल्याला डोक्यामधले कुठले काय विचार येत नाहीत, काहीच नाही. म्हणजे इतकं भारी प्रसन्न असं वाटलं ना इतकं आल्यानंतर इथं. तर खूप छान अशा पिंडी ह्या होत्या बरं का. म्हणजे इतकं भारी प्रसन्न वाटत होतं ना मला, तर म्हणजे इथून निघू वाटत नव्हतं. अक्षरशः मी तर एक अर्धा तास तर इथं होतो बरं का, थांबलेलोच. इतकं फिरायलो. खुशी आणि ईश्वरी ह्या दोघींचं तर इतकं इतकं खेळणं चालू होतं ना इथं. दोघींचं इतकं मस्त भारी वाटत होतं. त्या दोघींना पण फ्रेश होतात लेकरं, पण एकदम माइंड रिलॅक्स होतं त्यांचं पण. थोडंसं एक दिवस कुठं गेलं तर म्हणजे अभ्यास वगैरे असतोच म्हणा, परंतु असं एक दिवस कुठं तर वेळात वेळ काढून गेलं तर त्यांनाही खूप फ्रेश, खूप भारी वाटतं. एकदम माइंड फ्रेश होऊन रिलॅक्स होऊन जातं. तर असं म्हटलं ह्यांना पण बँकेची किती दगदग असतेच. म्हटलं चला एक दिवस झाली आहे ट्रिप तर खूप मजा घेऊयात म्हटलं. इथं आम्ही खूप वेळ इथं थांबलेलो होतो. खूप सारे फोटोज, खूप सारे व्हिडिओज आम्ही काढलेत. खूप छान असं माइंड रिलॅक्स झालं बरं का इथं आल्यानंतर. म्हणजे
खूप भारी वाटतं. जर कोणी रिलेट असेल तर ह्या ठिकाणचं तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर तिथे एवढी गर्दी वगैरे काहीच नसते बरं का. म्हणजे तिथे शाळा कॉलेज आहे वाटतं, त्याच्या बाजूलाच हे मंदिर काढलेलं आहे. आणि हे पहा, हे चिकू कसं ह्या दोघींचं म्हणजे पोज देत आहेत फोटो काढताना. इतकं हिला पण म्हणजे भारी वाटत होतं ना, एकदम आनंदून एकदम नसते का, एकदम फ्रेश होऊन गेल्या होत्या तिघी पण ह्या. आणि आता आतमध्ये पण खूप छान असं मंदिर आहे. तर मी एक एक पिंड निहारत होते की हे इतकं भारी असं वाटत होतं ना, म्हणजे कशी तयार केले, काय कसं ठेवले असतील वगैरे, कुठून आणले असतील, कुठून बनवले असेल हे वगैरे. तर असं माझा विचार मनातल्या मनात चालू होता. तर असं आता आम्ही इथं पुढून ना म्हणजे पुढे एक महादेवाचं मंदिर आहे, पंचमुखी असं, त्याच्यावरती मूर्त्या वगैरे आहेत. तर ते मी पुढे आता दिसणार आहे. तर हे नंदी पहा, खूप मोठा हा नंदी पण आहे. म्हणजे इतकं प्रशस्त यांनी मंदिर बांधलेलं आहे ना इथं, म्हणजे खूप भारी असं वाटलं बरं का. दर्शन वगैरे तर इतकं मस्त झालेलं होतं ना आमचं. तर आता म्हणजे ते तमिळनाडू किंवा केरळाचे वगैरे मंदिर कसे असतात सेम तसे एंट्री त्यांनी ठेवलेली होती. परंतु आम्ही गेट नंबर 2 तिथून आतमध्ये आलो होतो. तर एंट्रीचा आमचं व्हिडिओ नाही झाला. तर एंट्रीचा मी व्हिडिओ नक्की दाखवेन नेक्स्ट म्हणजे पुढे. आणि हे पहा, म्हणजे हे 1 नंबर गेटमधून आलं असतो ना तर हे दिसलं असतं. आम्ही 2 नंबर गेटमधून आलो म्हणून तिकडलं साईड दिसली, केळीची बाग वगैरे. तर आता हे म्हणजे हे पण मंदिर इतकं भारी आहे ना. आतमध्ये मोठी महादेवांची पिंड आहे. मला तर इतकं प्रशस्त, इतकं भारी असं वाटलं ना, खूप छान वाटलं बरं का. म्हणजे भारीच एकदम. तर आम्ही आता आतमध्ये गेलेलो होतो दर्शनाला. आतमध्ये पण खूप मोठी अशी जागा आहे, खूप प्रशस्त आहे. कोणी म्हणजे इथं इतकी गर्दी नव्हती, काही नव्हतं, एकदम शांत असं दर्शन झालं. खूप छान. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. आणि आता हे पहा, आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. हे शिष्य आणि गुरु आहे, दक्षिणा गुरु दक्षिणा किंवा ते दीक्षा वगैरे देतात ना गुरु शिष्याला, तर त्याचं ते मूर्ती बनवलेली होती. तर हे सिद्धेश्वर मंदिरातलं ते सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती होती. खूप छान असं हे इतकं भारी असं वाटत होतं ना. म्हणजे जे काही गुरु होऊन गेले, जे काही शिष्य होऊन गेले, तर त्या सगळ्यांच्या इथं समाध्या होत्या. समाध्या नाही, म्हणजे अशा मूर्ती त्यांनी केलेल्या होत्या. मनमंत स्वामी वगैरे, खूप छान असं दर्शन इथं झालेलं होतं. आणि आता हे पहा, आतमध्ये एक पुजारी होते. तर त्यांनी तर इथं आपल्या मनाला म्हणजे जेवढं वाटेल तेवढं तिथं दक्षिणा ठेवायचं असतो आणि दर्शन घेऊन निघायचं असतं. तर खूप छान त्यांनी इथं कळस वगैरे मांडलेला होता. आणि इतक्या भारी असे पिंडी, त्यावरती ते मूर्ती तयार केलेल्या होत्या. इतकं भारी, म्हणजे खूपच छान वाटलं बरं का त्या दिवशी. अगदी रविवार खूप छान गेला. आणि हे महादेवाची मोठी अशी पिंड होती आणि त्याच्यावरती महादेवांचे पंचमुखी महादेव असं मला हे वाटलं. तर आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते, राहिलेलं येणाऱ्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.